सांगली सातारा विधान परिषद निवडणूक काँग्रेसकडून नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। नगरसेवकांच्या बैठकीत मेंढे यांची उमेदवारी जाहीर। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। काल रात्री सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी संजय बापू मेंढे यांचे नाव सर्वानुमते पुढे आले असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं आहे। संजय बापू मेंढे हे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत। पक्षातील त्यांची दीर्घकालीन सेवा आणि जनसंपर्क लक्षात घेता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि या बातमीमुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ खासदार आणि आमदारांनी सुद्धा संजय बापू मेंढे यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती दिली आहे। सध्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आलेले असून पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे। अनुकूल परिस्थिती असल्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस अंतर्गत मोठी चढाओढ निर्माण झाली होती। मात्र पक्षातील निष्ठा आणि नगरसेवकांचा वाढता पाठिंबा यामुळे संजय बापू मेंढे हे या शर्यतीमध्ये बाजी मारतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। येणाऱ्या 1 तारखेला सांगली सातारा मतदारसंघातून विधान परिषदेच्या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं आम्ही उमेदवार देणार हे आमच्या कालच्या बैठकीमध्ये निश्चित झालं आहे। उमेदवार देणार ह्याचा अर्थ म्हणजे असा आहे की काही सातारा जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यातली भाजपचे नगरसेवक त्या नगरसेवकांची इच्छा होती, कारण त्यांना कुठून तर कळलेलं की भाजप आता बिनविरोध इलेक्शन करायला चाललंय, तर तसं न करता पूर्ण ताकदीनं त्यांच्याच लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण ताकदीनं इलेक्शन लढवण्याचं धोरण काल आमच्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं सांगली शहरामध्ये एका मीटिंगमध्ये आमचं ठरलं आहे। त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 1 तारखेला सर्व काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी एकत्र जाऊन कलेक्टर ऑफिसला आमच्या सांगली महापालिकेतून मयूर पाटील व संजय मेंढे असे 2 अर्ज आम्ही भरणार आहे आणि त्यातला एक अर्ज नेत्यांच्या सांगण्यावरून एक अर्ज ठेवून त्यापैकी एक अर्ज फायनल करून इलेक्शन लढवायच्या आम्ही तयारीला लागलो आहे। याच पार्श्वभूमीवर तुम्ही परवा स्टेटमेंट केलं होतं की 10 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे। नाही, मी आता सुरुवातीला बोलताना मी काय सांगितलं, हे 10 सोडून अनेक नगरसेवकांची इच्छा भाजपमधल्या जे नाराज गट आहे त्या सगळ्या नगरसेवकांची इच्छा अशी होती की बाबा काँग्रेसने इलेक्शन लढवावे आणि आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे। ह्या हेतूनं काल आमची बैठक झाली, त्या दृष्टिकोनातून काल बैठक झाली, त्या हेतून आम्ही इलेक्शनचा 1 तारखेला अर्ज भरत आहे। भाजपचे काही लोक म्हणतात की त्यांचे 10 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसचे, दाखवून द्यावेत ना त्यांनी। काल तर आमचे सगळे नगरसेवक आम्ही एकत्र होतो आणि सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय आहे। असं काय मी विरोधी पक्ष नेता म्हणून एकटाच बोलत नाही, माझ्या मागं ह्या सर्वांची ताकद आहे आणि इतर लोकांची पण ताकद आहे, नेत्यांची ताकद आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहे। अशा प्रकारे प्रचार करून काय वाटतं साध्य करायचं त्यांना? 10 तुमच्या संपर्कात आहेत काय त्यांनी धसका घेतलाय तुमचा? नाही, त्यांचं काय झालंय, त्यांनी फक्त नगरसेवकांना आर्थिकदृष्ट्या वळवायचं, त्यांचे विचार बदलायचे आणि स्वतःच्या पक्षात घ्यायचं आणि सांगायचं पक्ष आम्ही मोठा केला, पक्ष मोठा केला। पक्ष कधी मोठा होत असतो? पक्ष लोकांच्या आशीर्वादानं मोठा होत असतो, लोकांच्या केलेल्या कामाच्या आशीर्वादानं पक्ष मोठा होत असतो। हे न करता कुठं तर नगरसेवक फोडून पक्ष मोठा होत नसतोय। लोकांची कामं करावी लागतात, लोकांच्यात उतरावं लागतं, विकास कामावर पक्ष मोठा करायचा असतोय। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।